Good morning, friends. Chemical properties of phenol म्हणजे केमिकल रिॲक्शन्स ऑफ फिनॉल आणि आतापर्यंत आपण नायट्रेशन ऑफ फिनॉल बघितलं डिटेलमध्ये आणि मागच्या याच्यामध्ये बोललो तसं फिनॉलच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघतो आहे आणि मग क्लोरोबेन्झिन प्रिव्हियस टॉपिक इलेक्ट्रोफिलिक SE रिॲक्शन्स ऑफ फ्लोरोबेन्झिन नायट्रेशन हॅलोजिनेशन सल्फोनेशन अल्कायलेशन असायलेशन सेम बेन्झिनच्या केमिकल प्रॉपर्टीज 11वीच्या आणि त्याचे मेकॅनिझम बघितली होती आपण इफेक्ट्सच्या निमित्ताने सेम ओके तसं मग तो काही एखादा पॉईंट स्पेसिफिक असेल तो बघणारच आपण काल जसं नायट्रेशनच्या मी सांगितलं डायल्यूट नायट्रिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड म्हणजे डायल्यूट असेल तर काय होणार ऑर्थोपॅरा मिक्सचर नायट्रेटिक मिक्सचर असेल तर 2,4,6 पिक्रिक ॲसिड तर असा का वगैरे नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी विल कन्सिडर now we consider sulfonation. Sulfonation of phenol. आता जेवढा आपण बेसिक अभ्यास केला पूर्वीचा त्यामुळे मग ही रिॲक्शन नवीन वेगळं काही नाहीच वाटायला पाहिजे फक्त मग काहीतरी एखादी कंडिशन काहीतरी एखादं म्हणजे 100तलं 1-2 पॉईंट्स म्हणजे 2% काहीतरी त्याचा स्पेसिफिक वेगळा असेल म्हणजे पूर्वीचा अभ्यास झालेला असला पाहिजे अशा पद्धतीने केलं तर तिन्ही टॉपिकमधल्या 80-85 चारही टॉपिकमधले मोठे ऑर्गॅनिकमधले आणि मग 11वीचं बेसिक फंडामेंटल्स आणि इफेक्ट्स वगैरे ते सगळं एकच वाटायला लागतं अवघड वाटत नाही ऑर्गॅनिक स्पेशली ऑर्गॅनिक केमिस्ट्री मग सल्फोनेशन ऑफ फिनॉल म्हटलं तुम्हाला पहिल्यांदा तर काय लक्षात आलं की बेसिकली ॲरोमॅटिक रिंग फिनॉल चला इथे फिनॉलचं स्ट्रक्चर लिहितो रेझोनन्स हायब्रिड ॲक्च्युली वी शुड शो बट फॉर आवर कन्व्हिनियन्स लेट अस शो बॉन्ड्स ओके फिनॉल ऑन द बेसिस ऑफ रेझोनन्स फिनॉल ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे वगैरे ॲक्टिवेटिंग तो पार्ट पण पुन्हा झाला आता सल्फोनेशन म्हटल्या फिनॉलचं स्पेसिफिक आणखी वन मोर नेम कार्बोलिक ॲसिड म्हणजे काय काय डोक्यामध्ये विचार येतो की बाबा हायड्रोजन ॲटम ऑफ CH बॉन्ड इन ॲरोमॅटिक रिंग is replaced by this sulfonic SO3H sulfonic acid group एवढं लक्षात आलं नाव दिस सल्फोनिक ॲसिड ग्रुप म्हणजेच हा इथला आता हे फिनॉल ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असल्यामुळं ऑर्थोपॅरा फ्यू मोलॅक्युल्स विल गिव्ह ऑर्थो फ्यू विल गिव्ह पॅरा ते बघणार आपण तर लक्षात आलं की हायड्रोजन ॲटम CH हायड्रोजन अटॅच टू कार्बन ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असल्यामुळं ऑर्थो आणि पॅरा दोन्ही काही मॉलिक्युल्स ऑर्थोप्रमाणे काही पॅराप्रमाणे बेटा होणारच नाही असं नाही ॲज कम्पेअर्ड टू ऑर्थोपॅरा द पर्सेंटेज विल बी व्हेरी लेस असं समजा की ऑर्थोपॅराचं मिक्सचर 99%च्या थोडं पुढं आणि ते 0.5 0.6 निग्लिजिबल मेटावाला तर पहिला हे समजून घेतलं नाव सल्फॉनिक ॲसिड ग्रुप एंटर्स इन विच फॉर्म कारण हा बेसिकली या फिनॉलच्या जे रिॲक्शन आपण बघत आहोत द रिॲक्शन्स विच वी आर कन्सिडरिंग दे आर ऑल ऑफ दिस टाईप इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नाही का इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मग जसं प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की नायट्रेशनच्या वेळेला नायट्रो ग्रुप एंटर्स इन द फॉर्म ऑफ NO2+. तसं सल्फोनेशनच्या वेळेला काय होणार तर इट अटॅक्स इन द फॉर्म ऑफ सल्फॉनिक ॲसिडिक ग्रुप कसा येणार तर तो ग्रुप बघा मी दाखवतो म्हणजे एकदा माहीत असलं किंवा नंतर ते परत तेवढं सगळं लिहून कोणाला सांगायचं किंवा मी रिपीट करायचं ते गरज नसते
मग अशा टाईपची अभ्यासाची आपल्याला MCQ नीट JEE MST CET कुठली पण MCQ किंवा CET नॉर्मली म्हणतो मी, तर ते बघा ना मी कसं दाखवतो. तर ते नॉर्मली बुक्समध्ये वगैरे NCERT असो किंवा इवन नोट्समध्ये मग त्यामुळं टेक्स्ट बुक्स इट इज नॉट देअर. ओके, टीचर्स शुड एक्सप्लेन. तर रिॲक्शन इज विथ ऑफकोर्स H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड. अरे बाबा कंडिशन्स लक्षात राहत नाहीत पण किंवा डायल्यूट H2SO4 असेल तर वी हॅव स्टडीड अर्लियर. डायल्यूट H2SO4 असेल नाही का, मग सल्फ्युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर पुन्हा एकदा आठवा. सल्फ्युरिक ॲसिड, ऑक्सो ॲसिड नाही का, OH ग्रुप अटॅच टू नॉन मेटल. आणि मग लिहिताना पण फॉर आवर कन्व्हिनियन्स वी राईट इन दिस फॅशन. केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किन्स आणि मेकॅनिझम तेव्हा पण सांगितलं होतं. म्हणजे या गोष्टी किती वेळा रिपीट होत राहतात, करणाऱ्याला कसा फायदा होतो याच्यासाठी सांगतोय मी. तर डायल्यूट असेल तर हेट्रोलायटिक ब्रेकिंग इथं आणि इथं होणार आणि H+ अँड SO4- दॅट वी डोंट वॉन्ट. तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इफ वी यूज, ओके, व्हॉट हॅपन्स इज दिस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर आता असंच लिहितो म्हणून, म्हणजेच H2SO4 + H2SO4, ओके, अलाउड फॉर्म असं पण लिहितो आपण, हे सगळं माहिती पाहिजे. तर फ्यू मॉलिक्युल्स विल गेट द हेट्रोलायटिक ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड ऑफ 1, कारण कॉन्सन्ट्रेटेड असेल तर ऑल्दो 2 OH polar OH bonds are there, in highly concentrated only one get heterolytically broken, and among the molecules किती आहे त्यातले काही, मग समजा या मॉलिक्युलचं हेट्रोलिसिस झालं, या मॉलिक्युलचं झालेलं आहे हेट्रोलिसिस, तर काय मिळेल त्याच्यातून नाही का, त्या मॉलिक्युलचं हेट्रोलिसिस झालेलं असेल तर तिथून आम्हाला मिळालं H+ HSO4-. दिस H+ अँड दिस सगळे नाही ना एकाच वेळेला ब्रेक होत. म्हणजे स्ट्रॉंग असलं तरी कॉन्सन्ट्रेटेड आहे. डायल्यूट असेल तर तो मुद्दा येतो, आणि डायल्यूट असेल तर बोथ OH बॉन्ड्स गेट ब्रोकन. आणि मग H+ आणि जो हेट्रोलायटिकली ब्रेक झालेला म्हणून कॉन्सन्ट्रेटेड, असा एवढा विचार केला तर कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट वगैरे कंडिशन्स विसरणारच नाही. आणि मग काय होणार यांच्यातून नाही का, H+ आणि हा एवढाच पार्ट दाखवतो मी आता. तो HSO4- बाजूला आहे त्यातला, काय होणार बघा, HO SO3H उरलेला पार्ट, आणि तो तिकडून राहिलेला H+ कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन. So lone pair becomes a shared pair out of 2 lone pairs, 1 lone pair, and therefore positive charge on oxygen. So this becomes more electron deficient. आणि त्यामुळं इमिजिएटली काय होणार बरं, हिअर हेट्रोलायटिक ब्रेकिंग टेक्स प्लेस. आता तिथं जर हेट्रोलायटिक ब्रेकिंग झालं बिकॉज ऑफ द H+ फ्रॉम 1 concentrated H2SO4 molecule, 1 molecule of H2SO4, the H+ and the second molecule coordinate covalent bond formation झालं, आणि मग त्यावेळेला पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस ऑक्सिजन एकदम मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. मग ऑक्सिजन सल्फरमध्ये हेट्रोलिसिस होणार. तर तिचं हेट्रोलिसिस झालं, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सल्फर, आणि त्यामुळे तिकडे हेट्रोलिसिस झालं की ती शेड पेअर आहे ती लोन पेअर. त्याचं काय होणार बघा, इथे मी लिहितो. बघा केमिस्ट्री असं शिकताना हे असं इकडे लिहिलं इकडे लिहिलं म्हणजे असं तो विषय असा आहे ना. आणि मग बेसिक समजत गेलं की ते काय वाटत नाही, उलटा इंटरेस्ट येतो. अँड दिस शेड पेअर गोज टू ऑक्सिजन, इज रिटेन बाय ऑक्सिजन, पुल्ड बाय ऑक्सिजन. आणि प्लस काय असेल बघ, आता बघा प्लस काय असेल, प्लस आता ते इथं पण करू शकतो आपण. प्लस काय असेल नाही का, SO3 म्हणजे ते इथं प्रोटोनेशन झालं आणि हा बाजूला गेला म्हणजे काय असणार, SO3H+. कळलं का, जे इथे केलं ते इथं विचार करून बघा ना, रफ वर्क करा. प्रोटोनेशन झालं आणि मग हेट्रोलिसिस झालं, त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज SO3H+ पॉझिटिव्ह चार्ज ऑन सल्फर, ते मी इकडं शॉर्टमध्ये असं लिहितो SO3H+. मग नंतर असं डायरेक्टच लिहिणार आपण,
म्हणजे जसं NO2+ नायट्रोनियम आहे तसा हा इलेक्ट्रोफाईल. कळलं का? इलेक्ट्रोफाईल. आणि मग एवढा वेळ लावून सांगितलं होतं. नंतर मग डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये माहिती असतं आम्हाला, हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय SO3H ग्रुप. बट हाऊ इट एंटर्स, जसं कालच्या नायट्रेशनच्या वेळेला बघितलं, ते पूर्वी पण बघितलं आपण, क्लोरोबेन्झिन आणि 11वी. सो दिस एंटर्स इन दिस फॉर्म. आणि त्यामुळं ऑल्दो वी राईट इन दिस फॅशन, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल इन द फॉर्म ऑफ, नाही का, इन द फॉर्म ऑफ, मुद्दाम कलर वापरतो, इन द फॉर्म ऑफ, हे नंतर लिहिलं होतं. मग आधी पाहिजे थोडा स्क्रीनशॉट काढून ठेवायचं मागं जाऊन, परत हे असं 2-3 काढायचे म्हणजे गोंधळ होणार नाही. शिकवल्यानंतर आता परत नंतर लिहितो इथे SO3H प्लस इलेक्ट्रोफाईल. दिस इलेक्ट्रोफाईल एंटर्स ऑर्थो और पॅरा, दोन्ही सेपरेट, अँड हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, आणि मग बाय प्रोडक्ट वॉटर. ओके, तर असं ते बेसिकली आहे. ठीक आहे, आता एवढं आपल्याला कळलं की मग आता डायरेक्ट रिॲक्शन द्यायचे. मग त्यात काही या स्पेसिफिक केसमध्ये काही कंडिशन्स आहेत ते मग समजून घ्यायचं, असं ते करायचं. ओके, सो द स्टेप्स, नाही ते तसं टप्प्याटप्प्याने शिकायचं असतं. नाही तर नॉर्मली काय असतं की डायरेक्ट दुसरा अशी रिॲक्शन असते आणि एखादं सेंटेन्स असतं आणि आपण तसंच करतो. ऐन वेळेला तसं लिहिणार, इथून पुढं फास्ट कसं करणार, MCQs बोर्ड. बट वी शुड लर्न द मेकॅनिझम. काही काही मेकॅनिझम डायरेक्ट नोट्समध्ये येतात एक्झामला, ते वेगळं. मेकॅनिझम आपल्याला माहितीच पाहिजे, नाही तर MCQs सोडवताना अडचण येते. हे पुन्हा पुन्हा मी सांगतो. आणि आता मगाशी सांगितलं, आता मी डायरेक्ट लिहितो फिनॉल. रेझोनन्स हायब्रिड, आणि मग समजा ऑर्थो दाखवलं मी. ओके, कलर सोयीसाठी आहे. तुम्हाला कळलं SO3H ग्रुप इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोफाईल विल एंटर अँड हायड्रोजन विल लिव्ह इन द फॉर्म ऑफ H+. डायरेक्ट लिहितो मी आता SO3H सल्फॉनिक ॲसिड ग्रुप प्लस वॉटर. H2. That's all. Now, nomenclature point of view, sulfonic acid, the order of priority list functional group, sulfonic acid group is at the top. त्यामुळे फिनॉलचं सल्फोनेशन केलं तरी नॉमेनक्लेचर करताना सल्फॉनिक, बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड हे मेन असणार, पॅरेंट नेमसारखं. आणि त्यामुळं ॲज नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू सल्फॉनिक ॲसिडला हा ऑर्थो पोझिशन, त्यामुळं ऑर्थोफिनॉल बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड, ऑर्थो हायड्रॉक्सी पण म्हणतात. फिनॉल बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड, बेन्झिन सल्फॉनिक. ठीक आहे, एक्सप्लेन केलं मी नोट्समध्ये, ते व्यवस्थित बघून घ्या. और नंबरिंग फ्रॉम दिस, बिकॉज सल्फॉनिक ॲसिड ग्रुप प्रायोरिटी लिस्ट ते वरती आहे. 2 हायड्रॉक्सी, ऑर्थो हायड्रॉक्सी पण म्हणतात. हायड्रॉक्सी ग्रुप हा फिनॉलिक प्रॉपर्टी आहे, तसं लिहिलं. 2 हायड्रॉक्सी बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड. ओके, आय विल नॉट राईट दॅट. ओके, दॅट इज प्रेझेंट विथ यू. दॅफॉर एक्सप्लेनेशन करायचं आपल्याला ऑनलाईन, त्याला जास्त वेळ देऊया, ते रिपीट करू. आता ओके, मेकॅनिझम सांगितलं. जसं नायट्रेशनच्या वेळेला काही गोष्टी होत्या, तसं इथं सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन, SE रिॲक्शन, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग, मग ते कॉन्सन्ट्रेटेड H2SO सोबत असेल तर तो इलेक्ट्रोफाईल कसा तयार होतो. ओके, मग डायरेक्ट रिॲक्शन लिहिली आपण. इन्स्टेड ऑफ 298 केल्विन, मग आता इथंच लिहितो आता सगळं कळलं. इफ इट इज हायर, स्पेसिफिक टेम्परेचर नोट्समध्ये चेक करा, 350 केल्विन, आणि एक्झॅक्ट तेच टेम्परेचर लिहायला पाहिजे असं नाही, त्याच्या आसपासचं लिहिलं, रेंज लिहिली, दॅट्स ओके. सो नियर अबाउट रूम टेम्परेचर ऑर्थो इज मेजर प्रोडक्ट, अँड हायर टेम्परेचर पॅरा इज मेजर प्रोडक्ट. ऑर्थो पॅरामध्ये विच वन इज मेजर असं झालं.
आणि फिनॉल ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असल्यामुळं मेटा इज निग्लिजिबल, वी नीड नॉट कन्सिडर इट ओके प्रॅक्टिकली. त्यामुळं हायर टेम्परेचर असेल तर प्रोडक्ट काय असेल, आता मी डायरेक्ट लिहितो, म्हणजे मग ते सेपरेटली लिहू शकता किंवा इथे टू ते दाखवायचं कसं दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे दाखवायचं म्हणजे कुठलं प्रोसिजरने दाखवायचं ते यू कॅन डिसाईड असं म्हणायचं, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे सल्फॉनिक प्लस वॉटर. तर आता तिचं नाव सांगितलं तर इथं तुम्हाला कळायला पाहिजे पॅराफिनॉल बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड, किंवा सिन्स सल्फॉनिक ॲसिड ग्रुप इज ॲट दी हायर सल्फॉनिक ॲसिड ग्रुप, कार्बोक्सिलिक ग्रुप, आणि मग बाकीचे येतात प्रायोरिटी लिस्ट फंक्शनल ग्रुपची, आणि त्यामुळं तिथून नंबरिंग द्यायचं असतं. लिहिताना जरी इथं असलं तरी नंबरिंग वी शुड स्टार्ट फ्रॉम हियर 1 2 3 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड, हे मगाशी 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. तर सल्फोनेशन ऑफ बेन्झीन म्हटलं की एक रिॲक्शन म्हणून फक्त समजा लिहायची असती तर ते असं लिहितं, मग हे फक्त सेपरेट लिहायचं असतं. पण त्याच्या आधी जी चर्चा केली आपण 15-20 मिनटं, दॅट इज इम्पॉर्टंट, आणि ते सगळं त्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणून CET MCQ टाईपची, म्हणजे CET आणि नीट वगैरे एक्झामचा पॅटर्न बदलला, सिलेबस तोच आहे. बोर्डचा हा सिलेबस असा शिकायचा आणि परत ही वेगळी CET असं नसतं ते. त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस आणि त्यातून काही गोष्टीमध्ये ट्रिक्स वगैरे असं काही प्रमाणात 10-15% ते ठीक आहे. पण मग हा 85% तसाच ठेवला तर ते पण गेलं आणि ते पण गेलं, काही हरकत नाही. तर सल्फोनेशनचा हा पार्ट असा आहे, सल्फोनेशन ऑफ फिनॉल. तसं आता पुढं ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल डिस्कस करूया. नाव विल कन्सिडर ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. Up till now, the bromination reaction which we have considered, bromination of chlorobenzene, bromination of even alkanes, especially bromination, electrophilic substitution type of reaction. During that, what we have done is that bromine in presence of yes, anhydrous nahi, anhydrous AlBr3, एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. आणि आम्हाला माहिती आहे ते आपण बघितलं होतं काय होतं आहे. इट इज प्रेझेंट इन आवर नोटबुक्स, जस्ट गो थ्रू इट. लोन पेअर फॉर्म्स अ शेड पेअर विथ ॲल्युमिनियम, नाही का, लोन पेअर फॉर्म्स अ शेड पेअर विथ ॲल्युमिनियम अँड दिस शेड पेअर ब्रेक्स. इन शॉर्ट सांगतो, दॅट इज प्रेझेंट ऑलरेडी इन आवर नोटबुक्स. आणि त्यामुळं ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ anhydrous AlBr3, तर ते शेड पेअर गोज टू वन ब्रोमिन, म्हणजे ज्या ब्रोमिनची लोन पेअर ॲल्युमिनियमकडे गेलेली आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट ॲल्युमिनियम, नाही का, AlBr3, लोन पेअर या ब्रोमिनची आली तर दिस शेड पेअर, मग तो ब्रोमिन इलेक्ट्रॉन डिफिशियंट होणार ना, +1 चार्ज. सो दिस शेड पेअर गोज टू ब्रोमिन, आणि मग दिस ब्रोमिन नाव बिकम्स Br+ अँड AlBr4- हे आपण बघितलं. मुद्दा काय म्हणजे, then this bromine will attack in the form of, yes, electrophile. This, now we are used with this. Here also the same thing, phenol, bromination of phenol. क्लोरोबेन्झिनचे पण ब्रोमिनेशन बघितले आपण, बेन्झिनचे ब्रोमिनेशन 11 पासून आता 12चा पहिला टॉपिक, आणि आता हा पुढचा टॉपिक. बट bromination of phenol also, it is bromination of phenol, basically bromination of phenol, it is electrophilic substitution reaction. Here bromine attacks in the form of Br+, bromonium ion, हे पण बरोबर आहे. and therefore bromine in the form of Br+ enters and hydrogen in the form of H+ leaves. The nitration, sulfonation, same. But what we just I have told you here, or what we have considered earlier, for Br+ we use bromine in presence of anhydrous AlBr3, or sometimes Fe or FeBr3, okay, Fe in presence of HCl, okay. Here it is not necessary. The reason is, in case of phenol, carbolic acid,
electron density, lone pair sigma pi, pi sigma pi, there is a resonance. And electron density in the ring increases, developing positive charge on phenolic OH group, oxygen in phenolic OH group. And therefore, electron density in the ring increases. And because of that electron density, because of resonance, that increases electron density. ओके, ते एक्सप्लेन करत असताना लिहितो त्यामुळे तुम्हाला ते कळत असेल. And because of that increased electron density, that electron density will have effect on bromine. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा या ब्रोमिनवर परिणाम झाला की या ब्रोमिनचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे परिणाम होतो. म्हणजे इकडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली की इकडून तिकडं. थोडक्यात काय, बिकॉज ऑफ AlBr3 जे झालं, Br+ तयार झाला होता, इथं लिहिलं होतं, आधी पण बघितलं आपण, ते गरज नाही फिनॉलमध्ये स्पेशली. फक्त ॲरोमॅटिक रिंग नाही, फिनॉलिक OH ग्रुपमुळं रेझोनन्स होतं. ते सगळे रेझोनन्स मी दाखवत नाही, आपल्याला माहिती आहे. लोन पेअर शेड पेअर होणार, तेव्हा शेड पेअर इथे येणार, ते सगळे आपण बघितलं फिनॉलचं ॲनिलिनचं. ते मागे जाऊन बघा, मागच्या लेक्चरला पासून ते पूर्वीचे लेक्चर्स. Because of that, this more increase in electron density, this affects त्या ब्रोमिन मधला त्याच्या साईडला कोण असेल त्याच्यावरती, and therefore electron density here will push the electrons on that side, and that will result in this. That will result in development of bromine, one bromine in the form of Br+ and second in the form of Br-, routine 3 lone pairs. And this shared pair becomes a lone pair, Br-. समजून घ्यायची गोष्ट आहे. असं कुठं लिहून वगैरे ज्या दाखवायच्या असतात त्या दाखवायच्या, पण काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि त्यामुळे डायरेक्ट अप्लाय करायच्या असतात, पुढं लागतात, आणि मग तो स्पीड तेव्हा वाढतो. असं व्यवस्थित शिकलं, रिपीट केलं, वेळ देऊन, की त्याच्यामुळं स्पीड वाढतो. स्पीडमध्ये शिकवल्यामुळं स्पीड वाढत नाही, उलटं कळायचं बंद होतं. आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा पुढे येत राहतात, तेव्हा तरी मुद्दाम कंट्रोल केलं तर स्पीड तो वाढतोच. ओके. अँड देफोर माझं तुम्हाला ते नायट्रेशन सल्फोनेशन झालं, त्यामुळे आता पुढचं सगळं सांगायची गरज नाही. ब्रोमिन किंवा त्यातले जे मेकॅनिझमचं पार्ट होतं ॲक्च्युली, हाऊ व्हॉट आर द इंटरमिडिएट स्टेप्स, चला एका पुढचं दाखवतो. म्हणजे फिनॉल प्लस ब्रोमिन इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ Br+, एवढं कळलं. ओके. नाउ दॅट ब्रोमिन विल अटॅक द ब्रोमिन and hydrogen which comes out in the form of H+, म्हणजे बाय प्रोडक्ट, मग तो फायनली तिकडं HBr होणार. मग हा ब्रोमिन एंटर करेल, समजा ऑर्थो किंवा पॅरा, मिक्सचर ऑफ बोथ. तर एक ऑर्थोप्रमाणे दाखवतो मी, बघा इथं. म्हणजे काय झालं, फिनॉलिक OH ग्रुप, ठीक आहे, आणि ही आधीची बॉन्डिंग होतेच. दिस पाय गोज टू Br+. हे रेझोनेटिंग फॉर्म्स दाखवले, म्हणजे फक्त सांगितलं, म्हणजे सिन्स वी हॅव कन्सिडर्ड इट मेनी टाइम्स. नाही तर क्लोरोबेन्झिन वगैरे बरेच फिनाईल रिंग असलेले सो मेनी कंपाऊंड्स. पण फिनॉलमध्ये हे विशेष काय आहे की ब्रोमिनेशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, Br+ फॉर्ममध्ये अटॅक करणार. But because of resonance, it is not necessary to use anhydrous AlBr3 to produce Br+. तो याच्या प्रेझेन्समध्ये डेव्हलप होतोच. ओके. आणि मग ते मेकॅनिझम दाखवतो. म्हणजे मग बघा, Br+ अँड दिस पाय इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड पायवाला, दॅट विल गेट शेड विथ एम्प्टी ऑर्बिटल ऑफ Br. आणि कार्बनला हायड्रोजन इथं ऑलरेडी होत असतो, नाही का. इकडे डबल बॉन्ड, इकडे सिंगल, म्हणजे कार्बन CH बॉन्ड इथं आहे. आता दाखवतो पाहिजे CH. नॉर्मली वी डोंट शो, इट इज देअर, अलाउड कंडेन्स फॉर्म्स. हे इंटरमिजिएट असं आहे. आणि मग पुढे जाऊ अल्टिमेटली मग काय होतं,
this pi electrons get shared here, and this sigma bond, then it again, because aromatic nature is more stable, so it will again try to retain its earlier aromatic nature, conjugation 4n plus 2 pi electrons planar, ते सगळं aromatic नेचरचे रूल्स ते पूर्वीचे आता निदान असं सांगितल्यानंतर पटकन बघायचं बरं का, गॅप पडला विसरला असेल तर त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे फास्ट म्हणून, नाही तर पुन्हा तेच म्हणजे आपण तिथंच फिरू, टॉपिक पुढे जाणार नाही. सो दिस सिग्मा बॉन्ड फॉर्म्स पाय बॉन्ड अँड हायड्रोजन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, आणि मग असं ते त्यातले इंटरमिजिएट आणि परत सगळा रेझोनन्स ते सगळं दाखवत नाही, नॉट नेसेसरी. म्हणजे तुम्हाला ते नॉट नेसेसरी म्हणजे ते आहे हे माहीत असलं पाहिजे, एवढाच मुद्दा आहे. OH, okay, so sigma bond forms a pi bond, carbon bromine bond, and hydrogen which was earlier attached to carbon goes out in the form of H+, आणि मग हा Br minus H+, it will form HBr. असा तो ब्रोमिनेशनचा पार्ट आहे. आणि त्यामुळे मग लिहिताना मग आपण काही नाही, लिहिताना काय फिनॉल प्लस ब्रोमिन ब्रोमोफिनॉल प्लस HBr असं लिहिणार, ते ठीक आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण हे असं सगळं माहिती पाहिजे. नाव अगेन ब्रोमिनेशन रिॲक्शन, ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल बरं का, ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल इन प्रेझन्स ऑफ वॉटर, म्हणजे ब्रोमिन डिझॉल्ड इन वॉटर द प्रोडक्ट इज डिफरंट, अँड इन प्रेझन्स ऑफ सॉल्वंट लाईक कार्बन डायसल्फाईड ऑर क्लोरोफॉर्म प्रोडक्ट इज डिफरंट. म्हणजे ब्रोमिनेशनच पण ऑर्थोपॅरा का 2,4,6 जसं नायट्रेशनच्या वेळेला बघितलं होतं ना लास्ट लेक्चर, प्रिव्हियस लेक्चर, ते अँड व्हाय दॅट असं तेवढा पार्ट आहे की आता ॲड करून घेऊया. ओके, येस. नाव फिनॉल विथ ब्रोमिन, इफ यू यूज कार्बन डायसल्फाइड CS2, इट इज लिक्विड, or chloroform CHCl3 as solvent, this is important, we get a mixture of, म्हणजे लिहिताना दोन्ही सेपरेट लिहिल्या नाहीत, किंवा काही वेळेला इथं 2 लिहून 1 सेट फॉर ऑर्थो अँड 1 फॉर पॅरा असं एकत्र लिहायची पद्धत आहे. याची तू पर्सेंटेज वाईज 40, 60, 70, 30 डिपेंडिंग ऑन कंडिशन, पॅरा इज मेजर दॅन ऑर्थो, ते ठीक आहे. तसं इथं एक्सप्लेन करताना मी लिहित नाही आहे. किंवा आपण ॲरो करून असं दाखवू शकतो, आणि मग त्यातला हा मेजर रिलेटिव्हली मायनर असं नाही, ऑर्थो पॅरा मेजर, ऑर्थो पॅरामध्ये नॉर्मली पॅरा मेजर, नॉर्मली म्हणतो देर आर सम एक्सेप्शन्स. ओके, तर हा पॅरा और 4-bromophenol, para-bromophenol. But the same reaction, phenol plus bromine, if it is carried out, bromine dissolved in water means water as solvent. What we get is this. मी लिहिताना डायरेक्ट लिहितो, म्हणजे काय होतं, फिनॉल प्लस ब्रोमिन इन प्रेझन्स ऑफ कार्बन डायसल्फाईड और CHCl3, म्हणजे नॉर्मली म्हणताना ऑर्गॅनिक सॉल्वंट अँड वॉटर असं म्हणतात, तर दॅट इज नॉट परफेक्ट सांगतो ते. ब्रोमिन डिझॉल्व्ड इन वन ऑफ दिस सॉल्वंट, मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा, orthobromophenol and para-bromophenol both. But instead of this, if we use water as solvent, bromination takes place at all the 3 more electron rich sites, ortho and para, and therefore what we get is this. Now this, so phenolic OH group numbering, if we start from that, this is 2,4,6 tri-bromophenol. You are getting it.
1, 2, 3, 4, 5, 6, 2, 4, 6 tribromophenol. And this has, it is a precipitate, less soluble, and it is white precipitates. In some books it is written as yellow, that is wrong. You can filter it and wash it, there will be white precipitate on the paper. This say yellow because they observe it, but that is the reason is unreacted bromine which is present in the beaker if it is in laboratory. That unreacted bromine excess develops yellow color to the solution, and therefore some say as yellow precipitate. That is not precipitate, is white. Okay. Now why this difference is the point. The difference is because पण तो डिफरन्स थोडा सांगितलेला असतो. तिकडं पुस्तकात काय असतं की इन प्रेझेन्स ऑफ दिस वी गेट मिक्सचर, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर सॉल्व्हंट वी गेट दिस. अरे बाबा काय. तर त्याच्या आधी जे मी सांगितलं ते आणि मग आता जे सांगतो असं ते दोन्ही मिळून इट विल हेल्प टू अंडरस्टँड द रिझन. तर हे ॲक्च्युली आता हे आधी स्क्रीनशॉट काढून घेतला, बघितलं, आणि मग आता हे नंतर लिहितोय मी. ओके, ते समजून घ्या पहिला. की कार्बन डायसल्फाईड और क्लोरोफॉर्म ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणतात ते ठीक आहे, पण जे तसं खाण्याचं कारण आहे दोन्हीमध्ये का फरक पडला. लेस पोलार सॉल्व्हंट, व्हेरी व्हेरी लेस पोलार सॉल्व्हंट. आणि वॉटर काय आहे. ओके, मोर पोलार, हायली पोलार, नाही का, इथं लिहितो मोर पोलार. त्यामुळे काय फरक पडतो. तर जे इनिशियली तो सांगितलं होतं की ब्रोमिन अँड फिनॉल बिकॉज ऑफ रेझोनन्स, मग ते फिनॉलचे रेझोनिंग फॉर्म्स पुन्हा त्या निमित्ताने रिवाईज करा. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द रिंग इन्क्रीजेस, आणि त्यामुळे त्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीमुळंच फिनॉल अँड ब्रोमिन वेन दे कम इन कॉन्टॅक्ट याचा हेट्रोलिसिस होऊन Br+ इज अवेलेबल. ते बघा सांगितलं होतं. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर म्हणजे मोर पोलार सॉल्व्हंट काय पॉसिबिलिटी वाढते. तर इन प्रेझेन्स ऑफ वॉटर काय पॉसिबिलिटी वाढू शकते. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर phenols are weak acid. Whatever is dissolved in water, out of that very less get heterolysis H+ and remaining minus. Now in presence of water, that heterolysis will, although it is weak, in presence of less polar solvent, the heterolytic breaking of OH bond very very negligible. Already it is weak, and therefore, and in less polar solvent it will become further, the heterolysis, the tendency will further decrease. But now in presence of water, phenol, the amount in the form of H+ and phenoxide ion, heterolytic breaking, weak acid, that will increase. So considerable amount will be present in the form of phenoxide ion, and phenoxide ion, the resonance, negative charge, lone pair will become a shared pair, this will become a lone pair, and the resonating forms. बघा फिनॉलचे रेझोनेटिंग फॉर्म्स तसेच फिनॉक्साईडचे रेझोनेटिंग फॉर्म्स पूर्वी झाले ते बघून घ्यायचं, न बघता थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करायचा, नाही का. बघा मी दाखवतो, थोडं दाखवतो, थोडी म्हणजे हे आता हे बारीक बारीक लिहितो, ते हे पूर्वीपासून पुन्हा झाल्यामुळं थोडी हिंट मिळावी आणि लक्षात येण्यासाठी लिहितो. त्यावरून तुम्ही समजून घ्यायचं, मागचं शोधायचं, हे पण थोडं लिहून घ्यायचं. आणि आपण फर्स्ट टाईमच बघत असतो तर थोडंसं मोठं लिहिलं असतं, पण पुन्हा झालेलं आहे. हिंट देणं तुमच्या लक्षात येणं इतपत. मग परत नाव लोन पेअर सिग्मा पाय कॉन्ज्युगेशन, मग लोन पेअर शेड पेअर होणार, परत शेड पेअर लोन पेअर होणार, हे कॉन्ज्युगेटेड. फिनॉलचे पण आहेत तसे फिनॉक्साईडाचे. बट इन फिनॉक्साईड आयन बिकॉज ऑफ रेझोनन्स द इन्क्रीज इन इलेक्ट्रॉन डेन्सिटी विल बी मोर. म्हणजे फिनॉलमध्ये जो इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिकॉज ऑफ रेझोनन्स वाढणार आहे, त्या तुलनेमध्ये इन प्रेझेन्स ऑफ वॉटर असेल तर फिनॉक्साईड आयन टेंडन्सी वाढली, पर्सेंटेज वाढलं,
आणि फिनॉक्साईड आयनची रेझोनन्समुळे जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते निगेटिव्ह चार्ज the because of resonating forms of phenoxide ion the electron density increase in the ring will be more आणि त्यामुळे काय होतं की फिनॉक्साईड आयनचे पर्सेंटेज वाढले म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन दिस रिंग इन्क्रीजेस याच्यापेक्षा इथं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ह्या रिॲक्शन केले तर इन्क्रीज इन इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज इफ इट इज मोर तर जे सुरुवातीला सांगितलं होतं ते this increase in electron density affects bromine in such a way that bromine gets developed into Br plus. That property will take place at higher rate in presence of water because in presence of water phenoxide ion is produced and resonance which increases the electron density in the ring. That increase in electron density in the ring because of resonance in presence of water is more आणि त्यामुळे मग ब्रोमीन under these conditions giving Br plus that rate will be more and therefore phenol with bromine in presence of more आणि म्हणून मग बघा म्हणताना किंवा लक्षात ठेवताना ते कसं समजलं की लक्षात राहतं पण ते कसं मोर पोलार सॉल्वंट समटाइम्स इन MCQ वॉटर इज नॉट मेन्शन बट मोर पोलार सॉल्वंट तुम्हाला पटकन कळलं पाहिजे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर 246 and in presence of CS2 CHCl3 म्हणजेच in presence of organic solvent म्हणजेच ॲक्च्युअल काय means in presence of less polar solvent mixture of orthopara and in presence of more polar solvent like water 246 आणि त्याचे कारण मग पूर्वीचे बोर्ड जेव्हा होते आम्ही कॉलेजला होतो तेव्हा बोर्ड होतं त्यावेळेला काय आम्हाला हे सगळं असं नव्हतं म्हणजे नंतर BSCला वगैरे आलं तो भाग वेगळा पण 12thला असताना की काही नाही फिनॉल प्लस ब्रोमिन लिहायचं ॲरोवर if CS2 or CHCl3 is present mixture of orthopara लक्षात ठेवा आणि ॲरोवरती इन्स्टेड ऑफ लेस पोलार पण नाही वापरायचं त्यावेळेला ठीक आहे त्यावेळेचा तो केमिस्ट्रीचा सिलेबस कदाचित त्यांना तेवढीच गरज वाटली असेल केमिस्ट्रीची फिजिक्स मॅथ्स बायोलॉजी ठीक आहे अँड वॉटर असेल तर वी गेट 246 प्रेसिपिटेट अरे आता आपल्याला कारण कळलं ना त्याचे कारण असं आहे की Br प्लस डेव्हलपमेंटचा जो बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर अँड रेझोनन्स बिकॉज ऑफ रेझोनन्स इट इज मोर Br प्लस प्रोड्यूस होतं आणि SE रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन तर इन प्रेझेन्स ऑफ लेस पोलार सॉल्वंट ज्या रेटने Br प्लस तयार होणार फ्रॉम Br2 इन प्रेझेन्स ऑफ पोलार सॉल्वंट वॉटर तर रेट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ Br प्लस विल बी मोर आणि त्यामुळं ऑर्थो आणि पॅरा तिन्ही पोझिशनला सबस्टिट्यूशन होतं and therefore we get this product in presence of more polar solvent like water and less polar solvent if it is used we get a mixture of ortho and para एवढं कळलं की मग कसाही MCQ आला तर प्रॉब्लेम येणार नाही अभ्यास असा करायचा असतो बघा हे रिपीट करा ओके थँक्यू